हॅलो वनिकर्स, वनीतील प्राचीन असा विहिरीचा वारसा टिकवण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला होता, एबीव्हीपीचे कार्यकर्ते आणि सोबतच शिल्पकार आणि शिक्षक कपिल राऊत यांची सुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका होती. व कपिल राऊत यांना प्राचीन वास्तूंबद्दल, प्राचीन मूर्त्यांबद्दल खूप सखोल अशी माहिती आहे. तर या विहिरीचा वारसा काय? कशा प्रकारचं बांधकाम आहे? इथल्या मूर्त्या कशा प्रकारच्या आहेत? व वणीकरांनी हा वारसा कसा जपला पाहिजे, याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप चांगली माहिती तुम्हाला यातून मिळणार आहे. कपिल भाऊ, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून भिडले होते आणि स्वतः यांनी माती स्वच्छ केली आहे, डोक्यावर दगड वाहून नेलेले आहेत व सकाळपासून संध्याकाळपर्यंत अविरत यांनी 4 ते 5 दिवस इथं परिश्रम केलेला आहे. कपिल भाऊ, कसं वाटलं? शेवटी ही वास्तू आता उदयास आली, नव्याने उदयास आलेली आहे. एखाद्याला त्याची आवडती गोष्ट जेव्हा तो मनापासून करतो ना, तर त्याला स्वर्ग मिळाल्याचा आनंद होतो. आणि इतिहासाशी जेव्हा आपण जुळण्याचा प्रयत्न करतो, आता वणी शहराबद्दल जर म्हणायचं झालं, 16व्या शतकामध्ये शिवाजी महाराज सत्तेवर येतात. त्यांचा उदय होतो मराठेशाहीचा. त्या 16व्या शतकामध्ये वणीमध्ये सती घाट आहे, तो 16व्या शतकातला आहे. 1645 मध्ये नटराज चौकामध्ये संजीवन समाधी घेतली आहे एका महाराजांनी. तेव्हापासूनच्या वास्तू वणी शहरामध्ये इथे उपलब्ध आहे. आणि ही जी वास्तू ज्याच्या आजूबाजूला आज आपण म्हणजे फिरतोय, ह्या वास्तूचं विशेष म्हणजे इसवी सन 1400 ते 1800 ह्या काळामध्ये विदर्भाच्या ह्या राज्यावर म्हणजे इथे गोंड राजे जे आहे यांचं हस्तक होतं. म्हणजे हे इथं राज्य करायचे. तर साधारणतः 1500 ते 17 हा त्यांचा पीक टाइम होता. त्याच्यामध्ये खांडका बल्लारशाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली असं म्हणतात. त्याच्यानंतर बाबाशाह बल्लारशाह, निळकंठशाह. तर हे जे गोंड राजे होते यांच्या काळामध्ये आजूबाजूच्या सगळ्या विभागामध्ये विहिरीचं पाण्याचं जे मुख्य स्रोत आहे ह्यांचं त्यांना महत्त्व जाणून होतं. त्याच्यामुळे तिथे संस्कृती जतन म्हणा किंवा एक ऐतिहासिक महत्त्व राखण्यासाठी, धार्मिक महत्त्व राखण्यासाठी त्यांनी विहिरी जतन केलेल्या आहेत. ज्या महत्त्वाच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या विहिरी होत्या, म्हणजे ज्याचं पाणी फार मोठ्या काळापर्यंत राहायचं. तर तशाच एका विहिरीच्या भोवती ही वास्तू इथे उभी राहिली आहे. आणि आज आपण बघणार आहोत, कारण की काही गोष्टी थोड्याशा दुर्लक्षित राहिल्या आहे, की जसं जुन्या काळामध्ये पुटिंग म्हणजे आपल्या घरामध्ये आज आपण पुटिंग करतो ना, जुन्या काळामध्ये पण पुटिंग व्हायचं. आणि ती नेमकी गोष्ट आज इथं दिसत आहे, पण आपण त्यावर इतक्या दिवसामध्ये कदाचित त्या नजरेतून पाहण्याची आपल्याकडे म्हणजे दृष्टी नसावी किंवा आपल्याला लक्षात नाही आलं. आज आपण ते ठोकताळे इथे बघणार तर आहोत. आता पायऱ्यांवरून उतरून आपण या इमारतीच्या मुख्य दरवाजाकडे जात आहोत. तर ही कमान कशाची आहे? याला काय म्हणतात? व याचं स्ट्रक्चर कसं आहे? आणि तुम्ही आता जो पुटिंग शब्द वापरला, त्याबद्दल काय माहिती द्याल? या इमारतीमध्ये असं खास काय आहे? साधारणतः भारतातल्या कुठल्याही हिंदू राजांनी बांधलेल्या जर तुम्ही अशा वास्तूमध्ये जाल, तर कमान ही जवळपास अशीच अश्वनालाकृती राहिली आहे. म्हणजे अश्वाची जशी नाल असते त्या पद्धतीने सौंदर्यीकरणासाठी या फुलाचा जसा म्हणजे खाचा दिलाय त्या पद्धतीने ते सौंदर्यीकरण केलेलं आहे. आता इथलं हे फूल बघा तुम्ही. ज्या पद्धतीनं म्हणजे हा जो दगड आहे ना, सरळ 3 फूट असा म्हणजे शिल्पाचा दगड आहे जो आतमध्ये खोवलेला आहे. सगळा पिवळा दगड आहे, ह्याच्यामध्ये फक्त हा लाल दगड आहे. गोंड राजांच्या शिल्पांची वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं तर सगळे लाल आणि काळ्या दगडामध्ये त्यांची शिल्प राहिलेली आहे. ओके. त्यानंतर आपण शिल्पपट्टीमध्ये गणेश बघा. गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. गोंड राजांच्या काळामध्ये पण त्यांनी गणपती हा बिलकुल सेंटरमध्ये ठेवलाय. अन्यथा लक्ष्मी आणि तिच्या बाजूला 2 हत्ती किंवा गणपती हे समीकरण हिंदू पाश्चात्य शैलीचं सगळीकडे तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्हाला हे जे दिसतायत ना, जसे कमळाचे कमळाचे कोमल उगवलेलं जे कोंब म्हणा किंवा फूल असतं ना, हे ते आहेत. हे त्या म्हणजे अशा पद्धतीने त्याला अलंकृत करण्यात आलेलं आहे. आणि याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, अजंठा वेरूळला तुम्ही जाल, तर अशा प्रकारचं खरपूस बांधकाम झाल्यानंतर त्याच्यावर एक जसं आपल्या घरी पुटिंग कसं असतं, तसं त्या काळी पुटिंग होतं आणि ते पुटिंग केल्यानंतर याच्यावर चित्रांकन केलं जायचं. गोंड राजांच्या काळातलं महाकाली मंदिराचा जर घुमट बघाल, तर आजही तिथं चित्रांकन केलेलं तुम्हाला दिसतात. इथे पण चित्रांकन कदाचित केलेलं होतं किंवा तशी तयारी केलेली दिसतंय. हे आपल्याला ह्यासाठी दिसून पडेल, कारण की हा जो पर्टिक्युलर भाग दिसतोय हा भाग काही आजच्या काळातला सिमेंटचा नाहीये. आपण जर करून बघितला होता तर हा बघा. हे काय होतं, जुन्या काळामध्ये काय म्हणजे अशा पद्धतीने जुडाई करत असताना किंवा पुटिंग करत असताना एक चुन्यामध्ये नदीकाठची जे वाळू आणि विटाचा भुरका आणि गोंद म्हणून आपल्याला बेलाचं जे चिकट गर म्हणा आणि वनस्पती सालींचे जे चिकट लवक होती ते मिक्स करून असं बनवलं जायचं. आणि याचा पहिला असा मुलामा लावल्यानंतर एक प्लेन बेस कोट तयार झाला, की मग त्याच्यावर चित्रांकन केलं जायचं. हा सेम भाग भारतातल्या कुठल्याही तुम्ही म्हणजे अशा स्थापत्य शेजारी जा, जिथे अशा प्रकारे पुटिंगचं जे साहित्य होतं ते नेमकं हेच होतं. आज हे आपल्याला फार सर्वसाधारण वाटेल हो, पण आता असं जर बारीक भुरका करून बघितला, तर तुम्हाला याच्यामध्ये दिसेल, की खरंच
जी म्हणतो ना चुना, रेती आणि चिकट आणि हे एवढ्या वर्षापासून आहे. जर याच्यावर पाणी पडलं ना, तर हे दिवसेंदिवस पुन्हा अधिक मजबूत होत जातं. तुम्ही खूप बारकाईने बघा ना हे. हे जुन्या काळातली पुटिंग तुम्हाला आता पावसामुळे थोडीशी ओरखडलेली दिसेल. हे 2 दगडांच्या जुळाईमधला हा जो भाग दिसतोय आणि हे वरचं हे दिसतंय ना, हे जुन्या सगळे काळातली पुटिंग पुटिंग आहे. आहे. हां, जुन्या काळातली पुटिंग आहे. बरं यातलं बांधकाम आपण बघतो, की बांधकाममध्ये आता आजकाल सिमेंट आणि सळाख हे वगैरे वापरतात. हां, परंतु आपण आता इथं बघा, इथं एकही सिमेंट, सळाख याचा म्हणजे नामशेष सुद्धा नाही आणि फक्त दगड आणि तुम्ही आता जे मिश्रण सांगितलं, त्यावरून या बनवल्यासारख्या वाटत आहेत. तर याबद्दल थोडी माहिती द्या. गोंडराजांच्या बाबतीमध्ये झालं तर इंटरलॉक सिस्टम ज्याला म्हणतो, हेमाडपंथी म्हणजे देवगिरीचे जे यादव होते, यादवांच्या काळामध्ये हेमाद्री नावाचा एक पंडित होता. त्यांनी स्थापत्य शैलीची निर्मिती केली. त्याला हेमाडपंथी म्हणतात. हेमाद्री शिल्पशैली म्हणजे हेमाडपंथी. तर इंटरलॉक सिस्टम हे चिरे सुरुवातीला एकमेकांमध्ये इंटरलॉक केले आहे. त्यानंतर तुम्हा सर्वांसाठी एक प्रश्न आहे, की हे जे छत आहे, हे एवढ्या वर्षापासून आहे, ते नेमकं कशा पद्धतीने कशी उभारलेलं टिकली आहे? आहे? म्हणजे हां, टिकली हां. 400 वर्ष झाले बिना सळाखे, बिना सिमेंटने टिकली कशी आहे? हां, तर ॲक्चुअली ते एकमेकांमध्ये खाचांमध्ये त्यांना अशा पद्धतीने लॉक केलंय आणि वरून असं वाटतं, की आपल्याला फक्त ते टेकवलंय. आतमधून मागल्या बाजूने ते एकमेकांमध्ये इंटरलॉक केलेलं आहे. हे अशा पद्धतीने छत बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जुन्या काळामध्ये जे मिश्रण तुम्हाला जुडईमधलं सांगतो, गोंड राजांच्या याच्यामध्ये चुना एकदम गरजेपुरता वापरला जायचं. इंटरलॉक सिस्टम आणि एकदम एक्झॅक्ट चिरे बसवले जातात. म्हणून चिऱ्यामध्ये हे एकदा बसवल्यानंतर त्यांनी काही याला खाचा वगैरे मारला नाहीये. आधीच त्यांनी ते प्रॉपर काम केलंय आणि मग नंतर त्याला तिथे त्या पद्धतीने फिट केलंय. हे आपण चिपकवलेले पाहतो. ही जी भाग आहे हा भाग आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला असं सांगतो काही ठिकाणी आता वरचे जे दिसतंय ना, वरच्या ठिकाणी सिमेंटनी काही लावण्यात आलंय. पण हे जे आतमधलं हे जे दिसतोय आपण अखंड काम, हे आजही तेच त्या काळातली पुटिंग आहे. तर म्हणजे कपिल भाऊ आपल्याला इथं काही छिद्र दिसतायत. तर हं, या छिद्रांचं काम काय होतं? कारण ही थोडी खोलगट आहे आणि असं वाटतं की इथं काहीतरी लावलं जात होतं. म्हणजे त्याच्यामध्ये मशाल जे म्हणतो ना आपण, मशालीचे पण 2-3 प्रकार असायचे. तर ही जी खुकट म्हणजे काय म्हणतो आपण थोडीशी आखूड मशाल जी म्हणतो ना, जे फक्त एक साध्या पणत्या दिव्यासारखी असायची. ही ती मशालीची जागा आहे. रात्रीच्या काळी जर येथे एखादा सैनिक राहिला, तर त्याला दिवा असावा किंवा म्हणजे पाण्याची गरज केव्हाही निर्माण होऊ शकतो. तर निदान इथपर्यंत जाईपर्यंत घाबरटीचं वातावरण न व्हावं म्हणून इथे दिवे व्यवस्था केलेली आपल्याला दिसते. सिमेंट आणि सळाखीचं म्हणतो ना, सळाखीला पाणी लागलं की सळाख सडते आणि तिचं 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य नाहीये. दगडाचं हे बांधकाम आज 1000 वर्ष, अजूनही 1000-2000 वर्ष टिकू शकतं. आणि आता ही जी दगडं आहेत, हं. हे जे चिरे मोठे-मोठे आहेत, हं, हं. तर यांचं बांधकाम कसं केलं गेलं? कारण इतके वजनी हं, 4 लोकांना सुद्धा उचलणार नाही हं, ते हं, आणि हं. इतक्या शिडा आणून इथं लावणं हं. आणि इथं एक प्रकारची वास्तू उभारणं किती हं. कठीण काम होतंय. नक्कीच हे फार कठीण काम होतं आणि ह्या विहिरीबद्दल सांगायचं झालं तर आजूबाजूच्या मातीचा, जमिनीचा दाब न यावा म्हणून खाली जे खोल बांधकाम आहे, हे जे आपण खोल बांधकाम पाहतो, हे फार जाड आणि रुंद अशा दगडांचं आहे. वर ते थोडंसं अरुंद आणि पातळ दगडांचं होतं. खालचा जो भर आहे, हा नक्कीच खूप जाड्या, मोठ्या दगडांचा आहे. आणि वर जसं-जसं जाल तसं-तसं ते वर अलगद दगड ठेवले गेलेले आहे. इंटरलॉक सिस्टम आणि तुम्ही बघा कमान सगळ्या सेमच आहेत. सगळ्या ज्या कमानी आहेत ना, ह्या बघण्यालायक आहे आणि गोंड राजांची सगळी मॅक्सिमम ह्या भागातली शिल्प ही लाल दगडामध्ये बनलेली आहे. हा एक प्रकारचा लाल मुरुम दगड म्हणूया आपण. बेसाल्टचा काळा दगड आणि हा लाल मुरुम दगड हे त्यांनी आपल्या शिल्पांकनासाठी योजलेले आहेत. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत कारण विहिरीचा सुद्धा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे. तर इथं खूप छान अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत व मूर्त्या बघून असं वाटतं की यात काहीतरी रहस्य दडलेलं आहे. तर कपिल भाऊ या मूर्त्यांचं रहस्य काय? ही मिथुनशिल्पे आहेत. मिथुनशिल्पे म्हणजे जुन्या काळामध्ये जसं खजुराहो चंदेलवंशीय राजांनी मिथुनशिल्पे बनवण्याचं कारण काय? तर मिथुनशिल्पे म्हणजे प्रजोत्पादन आणि भारतीय म्हणा किंवा कुठलीही संस्कृती जर पुढे जर कंटिन्यू व्हायची असेल, तर एक धार्मिक पद्धतीने एक सांस्कृतिक ज्याला वारसा जो म्हणतो आपण, त्याला आपण लग्न म्हणूया. या पद्धतीने एखादी प्रजोत्पादनाने एक संस्कृती एक काय म्हणू आपण एक जनसागर हा पुढे जात असतो. तर त्या पद्धतीने त्यांना मधल्या काळामध्ये भारतामध्ये विरक्तता एवढी आली होती, की जो कोणी संन्यासी बनू बघत होता, तर त्या संन्यस्त जीवनापासून म्हणजे हे प्राजापत्य जे जीवन आहे, हे फार म्हणजे विशेष आहे आणि हे पण धार्मिक गोष्ट आहे. ह्याचं महत्त्व विशद करण्यासाठी म्हणून मिथुन शिल्पे निर्माण करण्यात आली होती. म्हणजे त्यांना आपण काहीशा वेगळ्या पद्धतीने न घेता तो एक सांस्कृतिक आपल्या जीवनाचा अविभाज्य आनंदाचा महत्त्वाचा भाग आहे. ह्यासाठी ह्या शिल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. लैंगिकता ही देवदत्त आणि सुखद आणि धार्मिकच गोष्ट आहे.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आपल्याकडे जे आश्रम सांगण्यात आले ना, त्यापैकी ही एक महत्त्वाचीच गोष्ट आहे. फक्त आपल्या त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो पवित्र असला पाहिजे. मग ते काम पवित्रच आहे. आणि हे पावित्र्यता दर्शवण्यासाठीच ही मिथुनशिल्प बनवण्यात आली आहे. आता काही लोकांना ती थोडंसं जास्त विचित्र वाटली असावी. त्यांनी त्याचं खंडन केलेलं आहे. हे जे आपण आता विद्रुपीकरण केलंय. पण हा एक वारसा आहे. आज नव्या काळामध्ये तुम्हाला सांगू का आपल्याकडे वारसा म्हणून काय? आपला इतिहास, आपली संस्कृती ते जे ज्या पद्धतीने त्यांनी केलंय ते जपणं आणि ती आपली संस्कृती आहे, हे मानून चालणं. विदेशामध्ये वारसा नाही आहे. विदेशी लोकांनी आपले वारसे पुसून टाकले आहे. भारतीय संस्कृती फक्त भारताकडेच आहे. काही मोजक्या जगातल्या 3-4 म्हणजे 190 देश असणाऱ्या ह्या पृथ्वीवर मोजके 1-2 देश आहेत ज्यांच्याकडे संस्कृती आहे ते म्हणजे आपण भारतीय. म्हणून हे आपण जतन केलं गेलं पाहिजे. तर एक प्रकारचं वणीमधलं छोटंसं खजुराहोचं रूप आपल्याला इथं दिसतं. हां, वणीमधलं मिनी खजुराहो आपण म्हणू शकतो आपण याला. फक्त 2च मूर्त्या शिल्लक आहेत. हं. भरपूर मूर्त्या तुम्ही असतील, जर काही त्याला खंडित थोडंसं झाल्या एकदम असतील. डिटेल असा घ्याल ना, तर ते कळेल नेमकं. म्हणजे मूर्त्या पुष्कळ असतील, परंतु सध्या या 2च शिल्लक आहेत आणि हं, त्या हं. सुद्धा खंडित अवस्थेत आहेत. नक्कीच, नक्कीच. कारण फक्त 2 मूर्त्याने ते शिल्प उकारू शकत नाही आपण, म्हणजे हं. कोरू शकत नाही. तर त्या प्रकारेच यांनी इथं बांधकाम केल्यासारखं वाटत आहे. तर आता शेवटच्या टप्प्याकडे आपण हळू-हळू वळतो. हं. तर या स्वच्छतेसाठी किती त्रास झाला आणि किती कठीण ही मोहीम होती? कारण तुम्ही पहिल्या दिवसापासून तर आत्तापर्यंत लागलेले आहात व हं. तुमच्या समोर सुद्धा इच्छा आहे, की याला एक गतवैभव प्राप्त करून देण्याची. ह्याचा गतवैभव म्हणजे काय, तर विहिरीला जोपर्यंत पाणी इथे आपल्याला दिसत नाही, पाणी जेव्हा आपल्याला विहिरीला दिसेल ना, खरा सेन्स तिथे होईल. आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगतो, आम्ही ह्या इथे 5 फुटापर्यंतचा थर होता, 5 फुटापर्यंतचा. आम्ही जवळ-जवळ सकाळी 9 वाजतापासून 2:30 वाजेपर्यंत कंटिन्यू 4-6 माणसं जे होतो ना, की लागून होतो. आमचं स्वप्न काय, की इथे जेव्हा पाणी निर्माण होईल ना, पाणी जेव्हा आम्ही खोदून म्हणजे इथे तयार करू, जो सेन्स ज्यासाठी विहीर कशासाठी होती? पाण्यासाठी. पाणी नसेल तर विहीर थोडीशी म्हणजे कसं अधुरेपण वाटतं. ते अधुरेपण खोडून आपल्याला तिथे पूर्ण पाणी आणायचं असेल तर पाण्याची व्यवस्था ही केल्या गेलीच पाहिजे. आणि याला एक सौंदर्याचा टच म्हणजे संध्याकाळी जसं राष्ट्रपती भवन असेल, स्वातंत्र्य दिन जेव्हा असतो, ज्या पद्धतीने लाइटिंग केल्या जाते, तर हे वणीतल्या जनतेला केव्हाही येऊन इथे हा नैसर्गिक वास्तूचा ते आनंद घेऊ शकतील, असं ह्याला बनवणं आहे. संस्कृती जतन करायची आपल्याला. कमीत कमी मटेरियलमध्ये प्रॉपर प्लॅनिंग करून जे दगडं फसवणं आहे आणि त्याला एक शिल्प म्हणजे स्थापत्य उभारणं, हे गोंडराजांचं वैशिष्ट्य होतं. बाकी ठिकाणी म्हणजे चुना वगैरे जे म्हणतो ना, हे खूप मोठ्या प्रमाणे वापरलं जायचं. ते एक बाहेर आलेलं दिसायचं. इथे सहसा दिसत नाही. हे कालानुरूप ज्या पद्धतीने हा काळपट झालेला आहे, म्हणजे पाणी, पाऊस पडून ते अधिकाधिक मजबूत झालेलं आहे. अशी ही गोष्ट आणि आहे. पूर्वी आता तरी एआयच्या तंत्रज्ञानाने आपण पुष्कळ काही काम करू शकतो. हं, पूर्वी एआय म्हणजे फक्त माणसांची बुद्धी हं. आणि त्यांचा मेंदूच होता. त्या नक्की. प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला इतकं मजबूत स्ट्रक्चर दिसतं. कितीतरी काळाचे याच्यावर आघात झाले, तरी बरोबर. पण अद्यापही ते टिकून आहे. जवळ-जवळ 200-300 किलोचं झाड याच्यावर होतं. आज ते आपण झाड काढून टाकलं. पण हा भाग अजूनही जशाच्या तसा शाबूत आहे. म्हणजे जुडाई आणि इंटरलॉक सिस्टम किती प्रॉपर केली होती त्यांनी. कपिल भाऊ, आता आपण विहिरीच्या मधातच उभा आहे एकसारखं हं. आणि या विहिरीबद्दल असं म्हटलं जातं, की ही विहीर इंटरलॉक आहे, म्हणजे कनेक्टेड आहे. इंटरकनेक्टेड. बरोबर. हं. इंटरकनेक्टेड आहे आणि या जागेवरून दुसऱ्या जागी जाता येत होतं. तर हं. अशा किती प्रकारच्या विहिरी आपल्याकडे आहेत व ही जर घटना सत्य असेल, ही जी बाब लोकं सांगतात की सत्य असेल, तर कशाप्रकारे ही विहीर कुठून सुरू झाली व कुठपर्यंत ही विहीर जात आहे? म्हणजे हा रस्ता जात आहे. बघा, आपण हे ज्या पद्धतीचं तुम्ही विधान केलंय, कुठल्याही गोष्टीला एक पुरावा लागत असतो. म्हणजे खरंच आपल्याला तिथं तसा रस्ता दिसतोय का? आपल्याला तशी चिन्ह दिसत आहे का? किंवा याबद्दल याच्या आधी कुठे उल्लेख केला आहे का? आणि नेमकीच अशी गोष्ट जर आली आहे, लोकांमध्ये जर ती गोष्ट आहे, तर बिना आग के धुआं नहीं निकलता. काहीतरी गोष्ट अशी घडली असावी, त्यामुळेच ती आहे. आज वणीचं जे नृसिंह मंदिर आहे, त्याच्या बाजूला एक कप्पा आहे, तो बिलकुल झाकोळला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे असं म्हणतात, की नृसिंह मंदिर किंवा ह्या ज्या विहिरी आहे, हे पर्टिक्युलर स्पॉट होते जे एकमेकांशी इंटरलॉक होते, अशी आता दंतकथा आहे. पण इथे आपल्याला कदाचित आता हे पूर्ण बुजल्या गेलेली विहीर आहे त्यामुळे आपल्याला तो रस्ता दिसत नाहीये. पण नृसिंह मंदिरामध्ये जाल तर एक भाग, एक कप्पा हा पूर्ण झाकोळला गेलेला आहे. तिथे एक सारखी एक गोष्ट आहे, की जिथून तो एक रस्ता आहे. तर त्याच्यामुळं इथली ही शक्यता नाकारता येत नाही. पण आपल्याला ते पुरावे आणि ते दाखले शोधावे लागेल. त्यानंतर आपण ठामपणे म्हणू शकू. बरं, अशा विहिरी वणीच्या आसपास कुठं-कुठं आहेत? वणीच्या अडेगाव, पळसोणी आणि शिरपूर. शिरपूरच्या विहिरीमध्ये तर अजूनही पाणी आहे आणि आजूबाजूची गढी टाईपचं जे म्हणतो ना बुरुज तिथे बांधलेलं आहे. यानंतर आम्ही त्या म्हणजे विहिरीकडे पण फोकस करणार आहोत. आणि म्हणजे विदर्भातले जेवढे काही सांस्कृतिक अशी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणांचं जतन होणं आवश्यक आहे आणि ते आम्ही करण्याच्या दृष्टीने तिकडे बघतोय. आणि ह्या विहिरीचं सगळ्यात एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, जेव्हा इथे पाणी होतं, जेव्हा मी इथे पाणी बघितलं, हे सगळं शिल्प फार व्यवस्थित होते, तेव्हा तुम्हाला सांगतो
आता तुम्ही बघा आतमधला हा जो भाग आहे ना, हा याच्यावर थोडासा पापडी वगैरे पडल्यासारखा तुम्हाला दिसतोय बघा. म्हणजे लेपन केल्यासारखं दिसतोय. जे जे तुम्हाला पुटिंग म्हटलं बघा, हे विहिरीच्या इथे कोणी सिमेंटने कोणी करायला आलेलं नाही. जे हे विहिरीचा हा जो भाग दिसतोय, हा पर्टिक्युलर हे सगळे, हे लेपन पुटिंग केलेलं दिसतंय. सुरुवातीचा थर. ह्या पहिल्या थरापर्यंत केलाय. मग त्यानंतर ते ॲज इट याची तसं आहे. भिंत म्हणजे पण त्या सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांनी लेपन केली होती, ज्याला पुटिंग टाइपचं म्हणजे म्हणतोय. पाण्याचा कुठलाही परिणाम या दगडावर होणार नाही. घर्षण हो, होणार हो, नाही. हो, 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 हो. बस तोच एक भाग आपण म्हणू शकतो. पाण्यामुळे यांचं घर्षण होणार नाही आणि हे शाबूत टिकून आहेत, जसे होते तसेच. हां. आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये बाहेर 45-48 डिग्री तापमान जरी असेल ना, पण त्या विहिरीमध्ये पाणी असताना इथे कूलरसारखं नैसर्गिक कूलर जे म्हणतो ना, तो इथे अनुभवला जायचा. भर उन्हाळ्यामध्ये. बाहेर गेलं की गरम, पण ह्या विहिरीच्या आतमध्ये आलं की कूलरसारखं थंड. नैसर्गिक सिंधू थंडावा. संस्कृती घ्या, द्रविडियन संस्कृती घ्या, प्रत्येक ठिकाणी स्नानगृह, विहीर आणि विहीर किंवा जलस्रोत याच्या आजूबाजूलाच संस्कृती डेव्हलप होत आलेली आहे. गोंड राजांच्या काळामध्ये वणी शहर हे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचं केंद्र होतं. त्याच्यामुळे वणीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशी बारव तुम्हाला खूप बघायला मिळेल आणि ही पण माझ्या मते ती त्याच एका धार्मिक सांस्कृतिक कारणासाठी लोकांसाठी बनवण्यात आलेली गोष्ट आणि ह्या विहिरीचं पाणी 2007-8 पर्यंत पूर्ण वणी शहराला पुरवण्यात येत होतं. आणि कसं आहे, ज्या एकदा काम खतम आदमी खतम म्हणतो ना, एकदा का ही गरज विहीर संपलो वैद्य मरो. हां, गरज सरो वैद्य मरो. आज हा वैद्य, हा हकीम, हा आपला वारसा आहे, याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालंय. तर आता लोकांनी ज्या पद्धतीने दुर्लक्षित म्हणजे निकामी सोडलाय, पण निकामी नाही, गतकालीन इतिहासाची साक्ष देणारं हे वैभव आहे आपलं. आणि आजही ताकद आहे की वणीची तहान ही विहीर भागवू शकते. हां, नक्कीच. हिचा पुनर्उपसा होणं आवश्यक आहे आणि ही सांस्कृतिक ओळख आपल्याला त्या लेव्हलपर्यंत जपायची आहे आणि आपलं ते स्वप्न आहे. ते आपल्याला साकार करायचं आहे. तुमच्यासारखी लोकं आमच्या मदतीला असतात ना, त्यामुळेच मला वाटतं यात तुम्ही पण एक मोलाचा दगड आहे. कारण की तुम्ही ज्या पद्धतीने ह्या गोष्टीचं महत्त्व समजत आहे आणि लोकांकडे पोहोचवत आहे, लोकांना हे कळून चुकणार आहे आणि मग हा प्रभाव आणि हा इंटरेस्ट वाढत जाणार आहे. तर कपिल भाऊ राऊत आणि एबीव्हीपी आणि यांचे जितके सहकार्य त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी मी उभा आहे, माझं चॅनल उभा आहे. तुम्ही सुद्धा उभे राहा, वणीकर उभे आहेत व अनेक लोक आता भेटीगाठी या विहिरीला देतात. कसं वाटत आहे? गाव करील ते राव काय करेल म्हणतात ते उगाचच नव्हे. म्हणून गाव, लोकं त्यांना स्वतःच्या स्वबद्दल जर एकदा जाणीव झाली ना, ते काहीही करू शकतात. तर मित्रांनो 1, 2, 3, 4 असे दरवाजे पार करत आम्ही विहिरीच्या शेवटच्या टोकापर्यंत आलो व कपिल भाऊने या विहिरीबद्दल खड्ड्यांना खड्डा माहिती आपल्याला दिलेली आहे. अतिशय धोकादायक असं काम होतं कारण साप, विंचू इथं निघत होते. इतकी मोठी दगडं बाजूला सारणं, झाडं-झुडपं बाजूला सारणं व विहिरीची स्वच्छता करणं आणि विहीर कशाप्रकारे बांधल्या गेली आणि विहीरचं म्हणजे विहीरच्या बांधकामाला कुठलंही नुकसान न होऊ देता त्यांनी हे काम पूर्ण केलेलं आहे. तर आपली जबाबदारी आहे, वणीकरांची जबाबदारी आहे, की मोठ्या संख्येनं या विहिरीला भेट द्या. आपल्या मुलांना घेऊन या. त्यांना आपला जुना सांस्कृतिक वारसा समजावून सांगा. त्यांना ओळख द्या, की वणी किती मोठी सांस्कृतिक नगरी होती व आजही ती टिकून आहे. कारण कपिल भाऊ सारखे लोक आहेत, जी ही संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करतात. आपला सांस्कृतिक वारसा एकदा तुम्ही बघा व कशाप्रकारे आपले पूर्वज काम करत होते, त्याबद्दल थोडी माहिती घ्या. तुमचं खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा ऐतिहासिक वारसा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून लोकांना याकडे ओढ होईल व लोकं याकडे मदतीचा हात देतील.